नमस्कार, मी तृप्ती पालकर। बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेत टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयाबाहेर सरपंच कालिदास नवले यांच्यासह ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण इथे केळी बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी निर्यातीच्या माध्यमातून अधिकचं उत्पन्न कसं मिळू शकतं, त्याचप्रमाणे अधिकाधिक केळी बाग निर्यात क्षमता तयार होण्यासाठी लागवड ते कापणीपर्यंत वेगवेगळ्या उपाययोजना आणि येणाऱ्या अडचणी संदीपान भुमरे यांनी जाणून घेतल्या। यवतमाळमध्ये खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागला। त्यातच काही शेतकऱ्यांना यश मिळालं तर पांढरकवडा तालुक्यातील रामपूर येथील संजय बनसोडे या शेतकऱ्याला मिरची पिकामधून तोटा सहन करावा लागतोय। या शेतकऱ्यानं 3 एकर क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली होती। दरवर्षी मिरचीचं चांगलं उत्पन्न होतं, परंतु यंदा मिरची पिकावरती रोग आल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे। दुधाचं मोजमाप अचूक व्हावं यासाठी कोल्हापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आलंय। शासनाने अचूक मोजमाप करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत। मात्र आता काही प्रस्थापित राजकारणी, दूध महासंघाचे अध्यक्ष आणि डेअरी मालक यांच्याकडून सरकारवर दबाव आणून हा निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पिंक तैवान हा पेरू आकाराने चांगलाच मोठा असतो। याला फॅमिली पेरू म्हणून ओळखलं जातं। हा पेरू खायला गोड आणि गुलाबी रंगाचा असतो। आकाराने मोठ्या असलेल्या पिंक तैवान पेरूला ग्राहकांची चांगली पसंती मिळते। अहमदनगरमधील पिंक पेरू तैवानची आवक चांगली होत असून दर देखील चांगले मिळतात। गारपिटीसह अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः पिकांची नासाडी केली आहे। पीक विकून कर्जाचा बोजा कमी होईल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात असतानाच गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि होत्याचं नव्हतं झालं। आता शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते। भारतातील डाळिंब जगप्रसिद्ध असून चव आणि रंगाच्या बाबतीमध्ये इतर देशांच्या मानाने सरस मानले जातात। मात्र 2018 मध्ये भारतीय डाळिंबांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे त्याच्या परदेश निर्यातीवरती बंदी घालण्यात आली होती। 2012 मध्ये ही बंदी उठवण्यात आली होती। आता अमेरिकेकडून घालण्यात आलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करून या डाळिंबांचे तब्बल 150 किलो वजनाचे 450 बॉक्स हवाई मार्गे अमेरिकेला रवाना झालेत। साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांचा त्रास कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या शेतामधील ऊस जाळून तोडला जातोय। या जाळून तोडलेल्या ऊसाला साखर कारखानदार टनाला 200 ते 300 रुपये कपात करत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। तरी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखाना, सहकार शिरोमणी, सीताराम कारखाना आणि सद्गुरू कारखान्याने कपात रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील गुलाबाच्या फुलांना राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबाच्या फुलांचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा चांगला भाव मिळतोय। शिरसोली शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची शेती केली जाते। त्यामुळे शिरसोली येथील गुलाबाचे फूल जगप्रसिद्ध असल्यामुळे राज्यभरामध्ये सुद्धा फुलांची मागणी होतीये। यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन झालंय। नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे। 2,60,000 आवक झालेली आहे। सध्या ओल्या लाल मिरचीचा 2,500 ते 9,000 पर्यंतचा दर मिळतोय, तर कोरड्या लाल मिरचीला 7,500 ते 18,000 रुपयापर्यंतचा दर मिळतोय। आपेगाव आणि हिरपुडी या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जायकावडी धरणामधून आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याबाबत संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आदेश दिले। दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरा असे आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। यानंतर आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपात। यवतमाळमध्ये खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतोय। त्यातच काही शेतकऱ्यांना यश मिळालेलं आहे, तर पांढरकवडा तालुक्यातील रामपूर येथील संजय बनसोडे या शेतकऱ्याला मिरची पिकामधून तोटा सहन करावा लागतोय। या शेतकऱ्यानं 3 एकर क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली होती। दरवर्षी मिरचीचं चांगलं उत्पन्न होतं, परंतु यंदा मिरची पिकावरती रोग आल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे। 3.5 लाख रुपये खर्च करून आणि 2 लाख रुपये उत्पन्न अशी मिळत असल्यामुळे चांगला भाव मिळण्याची अपेक्षा केली जाते।
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी जे आहेत संकटात सापडला होता। मात्र शेतकऱ्यांनी कुठली हार न मानता थेट शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मिरचीची लागवड केली आहे। मी सध्या उभा आहे रामपूर येथील शेतामध्ये आणि या शेतामध्ये जवळपास शेतकऱ्यांनी जे आहेत आपल्या शेतामध्ये 3 एकर मिरची टाकली आणि चांगल्या प्रकारची मिरची सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। एकीकडे पाहिलं भाऊ तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी जे आहेत मिरची झालेली आहे, मात्र मिरचीमध्ये तुमचं नुकसान सुद्धा झालेलं सांगत आहे। काय नेमकं सांगणार आणि काय बोलणार तुम्ही सरकारला? व्हायरस आल्यामुळे मिरचीचं उत्पन्न आमदा खूप कमी झाला। मिरचीचा खर्च पूर्ण 3.5 लाख रुपये येऊन आहे 3 एकराले। तर जवळपास आम्हाला उत्पन्न याच्यातून 2 लाख रुपयाचं होईल, तर 1.5 लाख रुपये घाटा आहे सर यावेळेस। एकंदर पाहिलं तर मिरची दरवर्षी चांगली येत होती, मात्र आता व्हायरस आल्याने शेतकऱ्यांना मोठं संकट आलेलं आहे। एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अशातच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मिरची पीक शेतामध्ये टाकलं, मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता मिरची होताना दिसत नाही। येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या मिरचीला भाव मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळेस शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, रामपूर, यवतमाळ। मागच्या 8 ते 10 वर्षांपासून राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होतीये। दुधाचं मोजमाप अचूक व्हावं यासाठी कोल्हापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आलंय। शासनाने अचूक मोजमाप करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलेत, मात्र आता काही प्रस्थापित राजकारणी, दूध महासंघाचे अध्यक्ष आणि डेअरी मालक यांच्याकडून सरकारवरती दबाव आणून हा निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता अशा प्रकारचे आदेश रद्द करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर संभाजी ब्रिगेड घरामध्ये घुसून मारल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। लाखो दूध उत्पादक कोल्हापुरातल्या दूध उत्पादकांची संख्या 3 लाख आहे। 3 लाख लोकांचं दुधाचं मोजमाप हे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर केलं जाते। त्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची ॲक्युरेसी 100 ग्रॅम ह्या पट्टीत आहे, 100 मिली ह्या पट्टीत आहे। 100 मिलीपेक्षा कमी दूध मापलं जात नाही। कर्मचारी संघटनेला पुढे उभा केले आणि ते सांगायला लागलेत की 10 ग्रॅम अचूकतेनं दूध मापू नका। कोल्हापूरची इज्जत घालवताय ना, मागणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। 1 लिटर दुधाचं मोजमाप 1 लिटर व्हायला पाहिजे, अचूक व्हायला पाहिजे, जगभर चालते। तर त्याच्या विरोधात आम्हाला तसं नाही, आम्हाला 100 ग्रॅमनं पाहिजे, कन्व्हर्जन फॅक्टर बदलू नका, शेतकऱ्यांचं दूध आम्हाला लुटू द्या, अशा पद्धतीची मागणी करणारी ही जी पिलावळ आहे त्या पिलावळीला संभाजी ब्रिगेड थारा देणार नाही। दूध महासंघानं जे अत्यंत नीच काम केलेलं आहे त्याला मोठी चपराक संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बसलेली असताना आज तो आदेश रद्द करण्यात यावा यासाठी राज्यातली फार मोठी धेंड प्रशासनावरती दबाव टाकत असल्याची आम्हाला माहिती मिळते। त्या सर्व दंडाला मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देऊ इच्छितो की आता राज्यातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड उभी आहे। जर तुम्ही हा आदेश रद्दबातल करण्याचा किंवा त्यासाठी प्रयत्न जरी केला तर संभाजी ब्रिगेड तुमच्या घरात घुसून तुम्हाला ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि हा फक्त इशाराच नाही, तुम्ही मागच्या 100-50 वर्षापासून जी लूट आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची, आमच्या शेतकरी मायबापाची केलेली आहे ती आता संभाजी ब्रिगेड शांत बसून बघणार नाही। आपण तात्काळ हे जे प्रशासनावरती दबाव टाकून हा आदेश रद्द करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो थांबवा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। पिंक तैवान हा पेरू आकाराने चांगलाच मोठा असतो। याला फॅमिली पेरू म्हणून ओळखलं जातं। हा पेरू खायला गोड गुलाबी रंगाचा असतो। आकाराने मोठ्या असलेल्या पिंक तैवान या पेरूला ग्राहकांची चांगली पसंती आहे। अहमदनगरमधील पिंक तैवान या पेरूची आवक चांगली होत असून दर देखील नियंत्रणात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। पेरू हे पिंक तैवान आहे, याला बाजार 20 ते 30 रुपये आहे, 20 ते 30। आणि हा फार मोठी साईज आहे, याला फॅमिली पॅक बोलतात या पेरूला, आलं लक्षात। आणि दुसरे मग बाकी पेरू आहेत, कलिंगड पेरू आहे, त्याला मागणी चांगली आहे। कलिंगड पेरू म्हणजे गुजरात रेट, ते 80 ते 100 रुपये किलो आहे। या पेरूची मागणी कशी आणि दर कसे आहेत? याचे दर लो आहेत कारण याची आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। 20 ते खरेदी करतात का? हो, खरेदी करतात। कुठून माल येतो आणि येणाऱ्या काळात कसं असेल? नाही, याचं भविष्य, याची लागवड भरपूर आहे। आता सध्या त्याचे बाजार 20 ते 25 रुपये। नवी मुंबईमधील एपीएमसी फळ मार्केटमध्ये केरळचे अननस विक्रीसाठी येत असून आज 15 गाड्यांची आवक झाली आहे। केरळच्या अननसाला 40 ते 45 रुपयांचा भाव मिळत असून येणाऱ्या काळामध्ये रमजानच्या वेळी केरळच्या अननसाला प्रचंड आवक असेल। अननसचे दर आता इथे 40 रुपये 38 रुपये व्यापार होत आहे। आज आवक आहे 15 गाड्यांचे आणि आता गरमी वाढेल तर इथेही रेट वाढतील, व्यापार चांगला होईल।
आणि तिकडनं ही आवक थोडी कमी राहील. पण पुढच्या महिन्यात रमजान असल्यामुळे माल भरपूर मागवतील. APMC मध्ये भरपूर येईल माल. माल कुठून आलेला आहे? हा केरलावरून येतो. गारपीटसह अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः पिकांची नासाडी केली आहे. पीक विकून कर्जाचा बोजा कमी होईल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात असतानाच गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि होत्याचं नव्हतं झालं. या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते. माझी मिरची 1 ते 1.25 एकराला लावलेली आहे आणि ते ऐन आलेल्या फराला ह्या 2 दिवसा अगोदर आलेल्या ह्या गारपिटीच्या पावसामुळे पूर्ण उभं पीक खोळंबून गेले आहे. आणि त्या येणारा जो पैसा होता आपल्याजवळ आता लागतची काहीतरी मिळेल अशी आशा होती, ते सुद्धा मिळणार ही आशा नाही राहिली आता. आणि का करावा का नाही ते समजत नाही आता. माणसाची दुर्दशा, खूप दयनीय परिस्थिती झाली आहे आता. शेतामध्ये आजपर्यंत रोजगाराला, खताला, औषधीला लागणारा पैसा कुठून आणावा, का आणावा याचीच माणसाला ह्या आली आहे आता. आणि त्यामुळे शासनाकडे असं वाटते की काही नाही काही आम्हाला देईल बा अशी आस लागली आहे आता. त्याच्यावर आता माणूस अवलंबून आहे. भारतातील डाळिंब हे जगप्रसिद्ध असून चव आणि रंगाच्या बाबतीमध्ये इतर देशांच्या मानाने सरस मानले जातात. परंतु 2018 मध्ये भारतीय डाळिंबांमध्ये मधमाशीचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे त्याच्या परदेश निर्यातीवरती बंदी घालण्यात आली. त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती. त्यामुळे आता अमेरिकेकडून घालण्यात आलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करून या डाळिंबाचे तब्बल 150 किलो वजनाचे 450 बॉक्स हवाई मार्गे अमेरिकेला रवाना करण्यात आले. आत्तापर्यंत एथनिक लोकांनी जे हातात घेतलेले आहेत. डाळिंबचे दाणे चांगले आहे, लाल कलर आहे, स्किन चांगली आहे, लस्टर आहे, त्यामुळे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. हेच डाळिंब आपल्याला सुपर मार्केटला ते चालू करायचे आहे. सुपर मार्केटमध्ये रिक्वायरमेंट्स चांगली आहे ते. आणि आपले डाळिंब त्या लोकांनी त्या अमेरिकननी जे खाल्ले आणि रिपोर्ट केलं तर त्याचं ते आपली सक्सेस आहे. 101% शेतकऱ्यांना याच्यात आता रेट चांगलीच मिळते. इतक्या आतापर्यंत जे 200 रुपये पर किलो जे चाललेलं आहे हे जे रेट 300 पर्यंत पण जाऊ शकते. ते साखर कारखान्याच्या ऊस तोड मजुरांचा त्रास कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामधील ऊस जाळून तोडला जातोय. या जाळून तोडलेल्या ऊसाला साखर कारखानदार टनाला 200 ते 300 रुपये कपात करत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. तरी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखाना, सहकार शिरोमणी, सीताराम कारखाना आणि सद्गुरू कारखान्यानं ही कपात रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊसाच्या संदर्भात ऊस तोडणी चालू असताना शेतकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. एका बाजूला सांगितलं जातं आहे की ऊस जळीत केल्यानंतर कोणतीही कपात करणार नाही, पण कारखान्याला ऊस गेल्यानंतर बिल हातात आल्यानंतर कारखान्याकडून 200 ते 300 रुपयाची टनाला आज कपात केली जाते. आम्ही सर्व शेतकरी, साखर आयुक्त असतील, तहसीलदार साहेब असतील, सहकार मंत्री असतील यांच्यासमोर धरणे आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना कारखानदारांनी एक माणुसकीच्या नात्यातून जे जळीत कपात करून घेतलंय ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करावी. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामधील शिरसोली येथील गुलाबाच्या फुलांना राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबाच्या फुलांचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा चांगला भाव मिळतोय. शिरसोली शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची शेती केली जाते. शिरसोली येथील गुलाबाची फुलं प्रसिद्ध असल्यामुळे राज्यभरामध्ये या फुलांची मागणी होतीये. दरम्यान याचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. खरं तर प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फूल देऊन हा दिवस साजरा केला जातो व या दिवशी खरं तर आपलं प्रेम जे आहे हे व्यक्त केलं जातं. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील शिरसोली शिवारात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची लागवड केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आपण बघतोय की राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिरसोलीच्या फुलांची मागणी ही वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खरं तर शिरसोली शिवारातील फुल उत्पादक शेतकरी देखील आहेत. इथून तर कमीत कमी मुंबई, पुणे, जळगाव शहर आणि आम्ही सुरत, कल्याण असे आम्ही फुलं विकत असतो इथून. तर देताना आम्ही कमी भावात देतो, पण आम्हाला त्याप्रमाणे भाव मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा राहते. आज उद्याच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे, तर त्याप्रमाणे आम्हाला फक्त 1 किंवा 2च दिवस भाव मिळतो. नंतर आम्हाला परत ते
फुलाचं जे मार्केट आहे ते परत डाऊन होऊन जातं. त्यानंतर फक्त लग्नामध्ये किंवा कशामध्ये मागणी राहतात त्याच वेळेस आम्ही फक्त या फुलांना भाव देऊ शकतो. नंतर आम्हाला या फुलांना भाव मिळत नाही. फुलांच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने अपेक्षित असा भाव मिळत नसल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक आवक या ठिकाणी झाली असून मागील वर्षी संपूर्ण हंगामामध्ये 2,25,000 क्विंटल मिरचीची आवक झाली होती. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजार समितीमध्ये 2,60,000 क्विंटल आवकचा टप्पा पार केलेला आहे. हंगाम संपेपर्यंत बाजार समितीमध्ये 3,00,000 क्विंटल खरेदीचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन झालंय. नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी ओल्या लाल मिरचीची विक्रमी अशी आवक झाली असून आतापर्यंत म्हणजेच या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडा अखेरपर्यंत बाजार समितीमध्ये जवळपास 2,60,000 क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झालेली आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत अत्याधिक आवक असून मागील संपूर्ण हंगामात 2,25,000 क्विंटल मिरचीची आवक झाली होती. परंतु या हंगामातील आतापर्यंत जवळपास 2,60,000 क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे. बाजार समितीमध्ये येणाऱ्या मिरचीचा हंगाम साधारणतः मार्च ते एप्रिलच्या 15 दिवसपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जायकवाडी धरणामधून आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याबाबत संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आदेश दिले. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरा असे आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दूध मोजमापामध्ये अचूकता आणणाऱ्या राज्य सरकारच्या वैधमापन शास्त्र विभागाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी वैधमापन शास्त्र विभागानं दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काटे 100 ग्रॅम अचूकता प्रमाणामध्ये वापरले जातात. ही बाब बेकायदेशीर असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी सांगितली. ही मोजमाप प्रणाली बेकायदेशीर आहे. तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचं इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 1 लिटर दुधाचं मोजमाप 1 लिटर व्हायला पाहिजे, अचूक व्हायला पाहिजे. जगभर चालते तर त्याच्या विरोधात आम्हाला तसं नाही. आम्हाला 100 ग्रॅम न पाहिजे. कन्व्हर्जन फॅक्टर बदलू नका. शेतकऱ्यांचं दूध आम्हाला लुटू द्या अशा पद्धतीची मागणी करणारी ही जी पिलावळ आहे त्या पिलावळीला संभाजी ब्रिगेड थारा देणार नाही. सर्व गावातल्या आम्हाला सतत फोन यायला लागलेले आहेत. गावागावातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. संभाजी ब्रिगेडच्या सोबत राहिलेले आहेत. सचिवांचं याच्यामध्ये काय नाही. ह्या आदेशाची अंमलबजावणी होईल. याचबरोबर बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. आता इथेच थांबायची. मात्र या बुलेटिन विषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये आम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये पाठवू शकता. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.